एक एक्सप्रेशन काही बोलल्यानंतर आलेलं तसं वाटतं की हा छान, पण मग तो माणूस परत परत तीच एक्सप्रेशन बास आता बास झालं. शुभूचे जोक्स हा शुभूचे जोक्स पहिले त्या मजा दोघींना मी येते, भेटलोय. नंतर वाटतं बास झालं बास झालं बास झालं. या दोघींना मी भेटलोय आज, त्यामुळे दोघी मस्त हा चालू शुभूचे जोक्सच आहेत ते पहिले मजा येते, तू नंतर वाटतं बास बघितलंच झालं. तुला माहिती काय, तुला ऑनेस्टली सांगतो, या दोघींना नंतर ना डायरी जाऊन लिहितात माहिती तुला, हे जोक्स लिहितात आणि नंतर एकटाच हसत बसतात. नंतर म्हणाला ते काय झालं रूम मध्ये, त्या ते जोक्स आता दोघी असतील तर एकट्या कशा असतील. नाही, वेगळ्या रूम मध्ये. तुमच्याकडे नाही वाटत. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठीवर शुभ श्रावणी ही नवी कोरी मालिका सुरू झालेली आहे आणि मी आले मालिकेच्या सेटवरती आणि लग्नाचा ट्रॅक आहे मालिकेमध्ये आणि आता छान इकडे सगळी धमाल चालू आहे आणि ब्रेक झालेला आहे आणि सगळेजण माझ्याबरोबर आहेत. सो भूमिका, वल्लरी आणि सुमित. हाय, हॅलो. कसे आहात? मस्त मस्त, मस्त मस्त. मज्जेत आणि मस्त वाटतं मला. इथून का हसलात तुम्ही? मग का हसलात अरे, मध्येच? तुमचं चालू झालं आणि आम्ही तिकडे बघत होतो. आणि तिथे काहीतरी भांडण आणि आम्ही लगेच आम्ही अच्छा, तुमचं लगेच- अच्छा चल रहा तर कसे आहात आणि कसं चाललंय शूट? कसा सुरू झाला आजचा दिवस? खूप धावपळ चालू आहे. असा दिवस तर आहेच, खूपच धावपळीचा आहे आम्हाला. किती scene वाजता सुरू झाला आजचा दिवस? आज 8:30 9ची शिफ्ट आहे, विच इज स्टील ओके, म्हणजे 9ची नॉर्मलच शिफ्ट आहे. पण आज काय की लग्नाची धावपळ आहेच आणि त्यात तुम्ही सगळे आलेत, मला तुम्हाला प्रत्येकाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि डिजिटलचेही लोक, झीच्या डिजिटल टीममध्ये लोक आलेत, त्यांच्यावरही करायचं. असं काही कळत नाही, सगळे मला, मी फ्री दिसली की सगळीकडे इकडे तिकडे खेचतायत मला. पण आता सांग, लग्न करून करून आता एक गोष्ट अशी कोणती वाटते की आता ह्याचा कंटाळा आलाय? दागिन्यांचा दागिने कपडे ट्रायल्स पण. असतील ना? दागिने आणि हे सगळे टोचणारे कपडे. त्यांना मला असं वाटतं की मी वल्लरी म्हणजे खऱ्या आयुष्यात लग्न करीन भयंकर साधं काहीतरी घालून डूज अँड डोंट्स लग्न कळलं करीन. असेल ना, काय फॉलो करायचं, काय वर्ड हाऊस तर फिटते आमची ना भूमीच्या, हे सगळे करून करून सगळी हाऊस मला फिटते. वाटतं खऱ्यासाठी काही उरणारच नाही असं मी तर मेकअप शिवायच करेन. आमचं ठरलंय फक्त इथे. फक्त थोडं पिंक पिंक लिपस्टिक आणि तेवढंच करते. सकाळी उठल्यावर आवरायच्या आधी हे चांगलं होतं, लिहून ठेवत जा. हा सॉरी, वल्लरी 1 2 3 हे काय नवीन चालू त्याने केलं. जोक मारलेला असं करायचं. तू नवीन ट्रेंड आला. हा. येस. हो, भूमीच्या ह्या सिरियल मध्ये तुला फायनली तुला ड्रेस घालायचे, साड्या नाहीयेत. येस, पहिल्यांदा कळलं कॅरेक्टर बद्दल. मला खरं खरं सांग, ते कॅरेक्टर बघून आधी हो म्हणालेलीस का कॉस्ट्युम्स बघून हो म्हणालेलीस? दोन्ही खरं तर हे काय मोठी गोष्ट नाही, पण आपल्या हातात नसतं कुठलं कॅरेक्टर मिळणार आहे किंवा काय. पण जेव्हा कळलं मला की स्वीटी हे पात्र आहे आणि ती इतकी प्रेमात आहे त्याच्या आणि ती वाटेल ते करेल, ती खूप जेन्युइन आहे आणि ती त्याला म्हणजे त्याच्या सुखासाठी ती काहीही करेल, म्हणजे ती जीव पण देईल उद्या, इतकी ती प्रेमात आहे. आणि ते कॅरेक्टर खूपच मला तरी जवळच आहे माझ्यासाठी. आणि कपड्यांच्या बाबतीत हो, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आले, एकतर लग्न नाहीच झालं म्हटल्यावर तिथेच माझ्या डोक्यात होतं की असेल काहीतरी ड्रेस वगैरे, पण इथले कपडे बघितल्यावर मी अजूनच खुश झाले. जीन्स आणि कुर्ता आणि जॅकेट पण होतं ना, आय थिंक प्रोमोच्या ह्याच्यात. जीन्स कुर्ता आणि जॅकेट आणि आम्ही लास्ट सिरियलच्या वेळेला ही सतत म्हणायची मला पुढचा रोल असाच मिळू दे, की ती फक्त जीन्स आणि कुर्ता घातलं की पटकन रेडी. तिने मॅनिफेस्टच केलं. खरंच मॅनिफेस्ट केलं. 2 गोष्टी मॅनिफेस्ट केल्या आम्ही. एकत्र काम करायचं हेही बोललोच होतो आणि कपडे झालं. आता अजून काहीतरी मोठं मागेल मी युनिव्हर्सकडे. शोभ, म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं की 2 हिरोईन्स पाहिजे. तर पहिल्या मालिकेमध्ये म्हणजे तुला 2 हिरोईन्स मिळाल्यात है ना? देवाची कृपा. नाही, हा मजा आहे, एवढंच सांगू शकते. खूप भारी वाटतंय. तुझं कसं होतं दोघींच्या मध्ये? आमच्या बसेला पण डिरेक्टर मध्येच आहे आणि तो बरोबर. आमचे तो कान्हा आहे ना, कारण आमच्या डिरेक्टर सरांनी आम्हाला नावं ठेवली आहेत, हा. राधा, रुक्मिणी आणि कृष्ण. ओ, आता तू गेस कर की ओळखायचं की ह्यांच्यातलं रुक्मिणी कोण आहे, राधा कमेंट कोण बॉक्स आहे? मध्ये सांगा तुम्ही. कृष्ण कोणा ओळख? हे खूप आपण बघायचंही नाही, बघायचं नाही. एकदम नाही करायचं नाही. भाऊ एकटा असायला भाई, गुड ना, बेस्ट. तो ना शूटिंग करता पडला माहिती तुला की भारी आहे म्हणून. ओके, मी काय बोलत नाही यांना. तू नसली ना एवढा भारी असतात ना, मुद्दाम करतात त्या कॅमेरा. नाही रे, आपण ते बोलू. तुला हसायला स्कोप देतात म्हणून त्या गप्पा बसल्या. मी जातो, तिघे एकत्र आलेत. हा, साधारण sorry. तुला कळलं पाहिजे हे आधीपासून. अरे मी पण मागच्या सिरियल मध्ये होतो ना, आम्ही बघत होतो आधीपासून. फक्त बघायचं. ठीक आहे, येशील तू पण या टीम मध्ये. ठीक आहे. Yes. आता नेक्स्ट मी विचार करू
नीट वाग मग बघू. ये क्या आहे बाई म्हणजे आऊंगा. हा. आतापर्यंत छान छान सगळे सीन्स चालू आहेत, मालिका खूप छान लोकांचा प्रतिसाद मिळतोय, पण आतापर्यंतचा एक असा सीन जो करताना तुम्ही इतके हसलात की सीन थांबवावा लागला, असं झालंय? ऍक्च्युली जे थांबावा नाही, पण जे सीन असतात बघ ना ज्यात मला लोकेश सर कानाखाली वाजवणार असतात, तर मी खूप हसतो. मला रिहर्सलला एवढं हसायला येतं सगळ्यांना की आम्ही हसत हसतच रिहर्सल, कॉमेडी सीनची रिहर्सल करतो. तो पण सीन खूप त्यावेळी मजेशीर झाला ज्या वेळेला मी येतो आणि या दोघी एकमेकांवर भांडतात. हो हो हा, ते तो पण छान होता जो आम्ही मड मध्ये शूट गाडीवाला ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट जी पडते आणि हा मग ते बेस्ट मस्त फ्रेंड आहे आणि हा नवरा आहे, तो Yes. नाही scene. नाही शूट केला तो शूट केला तो तोच म्हणजे मग त्याला मजा आली. दॅट वॉज इंटरेस्टिंग. तो मस्त त्यात मला झाला. वाटतं आम्हाला दोघींना जास्त मज्जा आली, कारण ह्याची जी काय वाट लावली होती आम्ही, इथे खेच तिथे खेच आणि दररोजच्या गोष्टी हा. दोन बायका फजिती ऐका. फजिती आहे काय असं आहे ते. सो तुम्ही तिघ जण एवढी मज्जा करताय, तर माझ्याकडे एक मस्त रॅपिड फायर आहे. आता प्रश्न खूप झाले असतील तुम्हाला. सो येस, मला सांगायचंय तुम्ही एकमेकांबद्दल किंवा सेटवरती तुम्ही काय काय करता याच्याबद्दल. बरोबर तेच ओके घेऊन मला आले. परत भांडण करायला घेऊन आले. अरे यार नाही यार. हा, नाही देंगे नाही देंगे. हा, हा, yes. मला सांगा, तुमच्या तिघांमध्ये सगळ्यात जास्त ड्रामा कोण करतं? म्हणजे कॅमेराच्या मागे, कॅमेरावर तर एक करावंच लागतं. तू सांग Back कोण करतं? camera. आता काय वाटतं तुला कोण करत असेल? कर मैं शुभू, भाई मेरा क्लोजअप लगा है क्या? मैं आ रहा हूँ. तू नेक्स्ट हे क्वेश्चन. नाही ग, कोणच करत नाही. मी तुला ऑनेस्ट तुला यांच्यापैकी कोण वाटतं? तू सांग. मी तुला एक मी chance. ऑनेस्टली सांगतो तुला. अरे नाही सांगायचं ऑनेस्टली. नाही सांगत, खरं सांग. नाही पण तो असा ना त्याचं कॅरेक्टर सोडून काहीतरी जोक्स करेल, हसवेल, फालतूगिरी करेल, असं मजेशीर ड्रामा करणार असं तो म्हणते. हा तसंच हवंय मला. Yes, तसाच तसा हवंय. बोललीच तुला काय आहे. वाटलं? मी भांडणार आहे आता. ओके नेक्स्ट क्वेश्चन. एकमेकांच्या एखाद्या सवयीला जर का फिल्टरिंगची गरज आहे असं वाटत असेल, तर ती सवय कुठली आहे आणि कोणाची? ही भांडण लावायचा प्रश्न आहे. मी सांगणार. हा सांग ना शुभू तू सांग. नाही नाही कोणीच नाही. नाही आता दोघींचे आता मी सांगतो म्हणालच ना. प्रतीक. काय नाही कोणी नाही. कोणी नाही ऍक्च्युअली जेन्युअनली कोणी नाही. असं कोणच नाही की ज्यांचं अजून तरी मला मला ते अनुभव आलेला भूमिजाच्या नाही. मनातलं उत्तर काय माझ्यासाठीच नाही मी नाही काय तुम्ही बोलणार. एकमेकांना द्या उत्तर. कॅमेरा ऑफ द फिल्टर बी आम्हाला सवय आवडतात. आम्हाला आमच्यात तर काही फिल्टर नाहीच आहे तसं, पण आम्ही तुझं डोळ्यात बघितलं पण बोलू शकतो. झालं gossip झालं असं. तिघांपैकी कोणाचा फोन सतत लो बॅटरीवरती असतो? आय थिंक मी सांगू शकेन माझा असतो. फोनचं माहित नाही, माणूस सांग आताच भूमिजाला मला ऐकायचं. कोण मला नाव सांग. नाही नाही भूमिजा शुभू काय झालं? मला स्टोरी ऐकायची आहे जरा. हा. बरं, एकमेकांचे कोणते एक्सप्रेशन असं वाटतात की एक नंबर आहेत, पण मग असं वाटतं की आता वाज झालं? काय मला कळलं नाही, सॉरी. एक एक्सप्रेशन काही बोलल्यानंतर आलेलं तसं वाटतं की हा छान, पण मग तो माणूस परत तीच एक्सप्रेशन, बास आता बास झालं. शुभूचे जोक्स हा शुभूचे jokes. पहिले या मजा दोघींना येते, मी भेटलोय. नंतर वाटतं बास झालं. या दोघींना मी भेटलोय आज, त्यामुळे दोघी मस्त हा, चालू शुभूचे जोक्सच आहेत. पहिले मजा येते, नंतर वाटतं बास झालं. तुला माहिती काय, तुला ऑनेस्टली सांगतो, या दोघींना नंतर ना डायरीत जाऊन लिहितात. माहिती तुला, हे जोक्स लिहितात आणि नंतर एकटाच हसत बसतात. नंतर म्हणायला लागते काय झालं रूम मध्ये, त्या जोक्स आता दोघी असतील तर एकट्या कशा असतील? नाही, वेगळ्या रूम मध्ये. तुमच्याकडे नाही वाटत. हा. तिलाही नाही हे बायस्ड वाटू शकतं यार. बघ ना. आहेच वाटू शकते, तू आहेस बाई. हा. कोणाची सेटवरती सतत कॉमेंट्री चालू असतं, टाइमपास कॉमेंट्री? आय थिंक तिघही होतं मी टाइमपास मध्ये, गप्पा, टाइमपास, कॉमेंट्री. ओके. मी खूपच सेफली आन्सर द्यायला लागलो. हो मला म्हण माहिती. तुला वाटतं ते उत्तर दे, तुला मुभा आहे. मुभा आहे भांडायची, तू भांडत राहा नंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर. त्यांमधलं एक जण असं कोण आहे की असं वाटतं की हा आता खूपच बिनधास्त बोलतो, पण मग नंतर माती पण खातो, असं कोण आहे? अजून तरी तसं कोण दिसलेलं नाहीये. प्रत्येक भूमीच्या म्हणालाय. हो मी भूमिजाकडेच बघितलं, तिला कळलंय. मान्य आहे, पण मी रोस्ट करते आणि मग एका पॉइंटला असं ते जोक साठी असतं आणि एका पॉइंटला मग होतं की जरा जास्त बोलले नाही बोलायला. हो मलाही म्हणायचं होतं हिनं ऍक्सेप्ट केल्यानंतर. मला आता म्हणायचं होतं. बरं, लास्ट क्वेश्चन. तुमच्यापैकी फेक कंट्रोलर कोण आहे? म्हणजे फेक कंट्रोलर मास्टर असतो ना एक, म्हणजे असं बाहेरून असं खूप शांत असं दाखवतो, पण आतून खूप कंट्रोल करतो. लॉल यार काय चालू आहे, असं एकदा हसायला येतं पण खूप कंट्रोल करतो, दाखवत नाही चेहऱ्यावर, असं कोण आहे? मला वाटत तर नाही तुमच्यापैकी दोघींपैकी कोणी असेल. वल्लरी म्हणजे मेकअप रूम मधली वल्लरी मला माहिती आहे आणि कामात वेगळी, पण तिची ती चांगली गोष्ट आहे की ती कामात इतकी
तत्पर असते आणि तो तिला मध्येच गेला की त्याला त्याचे की मी माझं करणार. बघ मी म्हणजे तारीफ करत होती त्यालाही नको झालं. आता सर मागे येऊन मला मगासपासून सांगतात आता त्यांना जायचं आहे वल्ल. सीनसाठी. सो थोड्याशा गप्पा आपण आवडत्या घेऊयात, पण आपण नंतर परत गप्पा मारूयात. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.